पण डबल इंजिनचं सरकार आहे. देशातलं सरकार यांचं आणि राज्यातलं सरकार डबल इंजिन. मग तो इंजिन, ते इंजिन खोटं बोलताय का? या इंजिननी लोकसभेत सांगितलेलं आहे, कृषी मंत्री शिवराज चव्हाणांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव आला नाही. दुसऱ्या दिवशी म्हणाले की आला पण थोडासा आला. राज्याचे कृषी मंत्री सांगतात की आम्ही टप्प्याटप्प्याने पाठवतोय आणि मुख्यमंत्री सांगतात की आम्ही पाठवलेलं आहे. कोणाचं खरं म्हणावं? म्हणजे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडताय का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. शेतकरी कधी नव्हे इतका अडचणीत आज महाराष्ट्रामध्ये आलेला आहे. एवढा ओला दुष्काळ कधी नव्हे जो महाराष्ट्रामध्ये तोंडात आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला शेतकऱ्यांचा, हा कधी नव्हे. आणि या पद्धतीचं टोलवाटोलवीचं उत्तर सरकार देत असेल की याचा अर्थ शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ जोडण्याचं काम सरकार करतं. विरोधी पक्षनेता अद्याप नाही आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा. या सरकारला लोकशाही मान्य नाही. हे बेईमानीनं निवडून आलेलं, निवडणूक आयोगाच्या कृपेने निवडून आलेलं सरकार आहे. या सरकारला विरोधी पक्षपद मान्य नाही. ते म्हणतात संख्याबळ. मी मगाशी ज्या सरकारला चॅलेंज केला पुन्हा चॅलेंज करतो. ते मला म्हणतात 200 मतांनी निवडून आला. मी त्यांना चॅलेंज करतो, तुम्ही महाराष्ट्रात बायलेटने निवडणुका घेऊन दाखवा आणि मी महाराष्ट्रात सगळ्यात हायेस्ट मतांनी निवडून येण्याची मी जबाबदारी माझी घेतो. आणि नाही आलो समजा सगळ्यात हायेस्ट मत तर राजकारण संन्यास घेईल. फक्त बायलेटवर निवडणुका घेऊन दाखवा. इमानी नाही निवडून आलेले आम्हाला संख्याबळ सांगतात. महाराष्ट्रामध्ये 2 आमदारांना सुद्धा विरोधी पक्षपद दिलं गेलेलं होतं महाराष्ट्राच्या रेकॉर्डमध्ये. त्यामुळे संख्याबळ आणि हे कारण सांगून चालणार नाही. त्यांनी मान्य करावं की आम्हाला लोकशाही मान्य नाही आहे, विरोधी पक्षपद आम्ही देणार. टोलवाटोलीचं उत्तर देणं बंद करावं या सरकारने, अशी आमची भूमिका आहे. काय झालं, तुकाराम मुंडेची कमिटी पार्थ पवारांच्या याच्यामध्ये बसवा असं आम्ही मागणी. आता तुकाराम मुंडेचं नाव काय आम्ही घेतलं तर त्याच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप लावून टाकले. आता सरकार आहे, सरकार मायबाप कोणाचा गळा कापणार कोणाचा ठेवणार यांची हुजी करणारा पाहिजे की नाही पाहिजे त्याच्यावर आहे सगळं अवलंबून. महाराष्ट्रामध्ये तुमच्या माहितीसाठी तुम्ही प्रश्न उपस्थित केला, IAS IPS या अधिकाऱ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण. सरकारचं ऐकलं नाही, आमच्यावर कुठे इन्क्वायऱ्या करतात, चौकशा लावतात. त्यामुळे जे काय करायचं असेल तर करा, कुठं सह्या पाहिजे तिथं करा. अशा पद्धतीचं आज महाराष्ट्रातला IAS IPS काम करते आहे. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचे जे काही 3-13 वाजलेले आहेत त्याच्या मागचं हे जे काही पाप आहे ते त्यांच्यामुळे आहे.